मित्रांनो नमस्कार। सध्या संपूर्ण महाराष्ट्र हे विठ्ठलमय झालेला आहे। लाखो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने पायी चालत आहे। ही प्रथा साक्षात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून चालू आहे। स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज हे पंढरपूरची वारी करत असत। पुढे 17व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी ह्या वारीला एक व्यापक स्वरूप दिले। पण आज जी भव्य आणि शिस्तबद्ध वारी आपण पाहतो ह्याच्या पाठीमागे कोणाची मेहनत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तर याचा श्रेय जातो हैबतराव बाबा अर्फाळकर यांना। 1820च्या सुमारास त्यांनी वारीला एक नवीन दिशा दिली। हैबत बुवा हे ग्वालियर शिंदे घराण्यातले एक निष्ठावान सरदार होते। हजारो वारकऱ्यांच्या गर्दीला शिस्तबद्ध करण्यासाठी त्यांनी दिंडीची परंपरा सुरू केली। यामुळेच अन्नाची सोय, राहण्याची व्यवस्था आणि पालखीचे नियोजन करणे सोपे झाले। सरदार असल्याने त्यांच्याकडे असलेले सर्व संसाधने त्यांनी भक्त कार्यासाठी अर्पण करून दिली। पालखीसाठी लागणारी तंबू व इतर सर्व रसदी त्यांनी उपलब्ध करून दिल्या। म्हणूनच वारीचे विस्तार करणे सोपे झाले। हैबत बुवांच्या वारीतील योगदान इतके मोठे आहे की आज पण पालखी व्यवस्थापनात त्यांच्या वंशजांकडे मानाचा स्थान आहे। तर मित्रांनो, पंढरपूरची वारी जे आपल्या समोर हे भव्य शिस्तबद्ध रूप घेऊन उभी आहे याचा श्रेय नक्कीच हैबतराव बाबा अर्फाळकर यांना जाते। ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा।